हॅलो यंग वन्स, हाऊ आर यू? मी मानसी तुमच्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करते. आज आपण तुमच्या इंग्लिश मधला एक्सक्युजेस स्किट जे आपण वाचत होतो त्याचा कन्क्लुडिंग पार्ट बघूया. त्यात बघू की लास्ट मध्ये काय होतं. रितेश कोणचे कोणचे अनेक एक्सक्युजेस सांगतो आपल्या टीचर मिसेस सेनला. चला वाचूया एक्सक्युजेस स्किट. तर मुलांना तुम्हाला नक्कीच लक्षात असेल की आपण आतापर्यंत जे सेशन झाले त्याच्यात कहाणी काय वाचली होती. तरी सुद्धा तुम्हाला एकदा क्विक रिकॅप सांगून दो कहाणीचा की काय होतं. रितेश जो असतो तो नेहमीसारखाच आजही जो आहे क्लासमध्ये लेट पोहोचतो आणि त्याची जी टीचर असते मिसेस सेन ती त्याला विचारते की आज काय झालं आणि तू इतका उशीर तो त्याला सार्केस्टिकली आणि विचारते की तू आज लवकर कसा आला, अजून तर सेकंड पिरियड स्टार्ट नाही झाला, अजून तर फर्स्ट पिरियडच चाललाय. तर ती अशा प्रकारे म्हणते. तर मग त्याचे जे आहे एकानंतर एक एक्सक्युजेस देणं, जे बहाणे आपण देतो ते देणं सुरू होतं. तो म्हणतो की मी रोज सारखा घरातनं शाळेकरता टाइमवरती निघालो आणि वापस येताना शाळेत येताना मला कोणतरी एक सडकेवरती एक माणूस दिसला की जो की दर्दनी जो राहत होता. तर मी त्याच्या जवळ गेलो तर अचानक से एक चोर आला दुकानाच्या बाहेर एका आणि तो त्याच्याबरोबर पळून गेला, तो जो माणूस होता. आणि मग मला लक्षात आलं की माझा जो बॅग होता, स्कूल बॅग होता, मी त्या शॉपवरती म्हणजे त्या दुकानावरती विसरून गेलो. मी परत गेलो तर बघितलं काय की त्याच्यावरती एक कुत्रा, खूप मोठासा कुत्रा बसलेला आहे. आणि मी त्याला हटवायची फार कोशिश केली पण तो नाही हटला. शेवटी तो जो शॉपकीपर होता त्यांनी मला 2 बिस्किट्स दिले आणि ते पाहून तो हटला तिथून. तर आता त्याच्यानंतर काय होतं मग पहा. मग रितेश म्हणतो, बट देअर्स मोर मॅम. त्याच्या आणखी जास्त काही आहे. असं नाही झालं की त्याच्या हटून गेला कुत्रा त्याच्यानंतर मी फ्री होऊन गेलो. द पुअर डॉग बिगेन टू फॉलो मी टू स्कूल. तो जो बिचारा डॉग होता, बिचारा कुत्रा होता, तो मला फॉलो करू लागला. म्हणजे माझ्या मागे माग, माझ्या पाठोपाठ माझ्या शाळेपर्यंत येऊ लागला. इट लुक्ड सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. तर तो म्हणाला की तो इतका गरीबसा दिसत होता आणि ती एकटा होता आणि छोटासा होता. आता तो आधी काय म्हणाला होता की तो खूप ह्यूज होता, हेअरी होता, असं म्हणाला खूप मोठासा होता तो आणि तो गुर्रावत होता. आता काय म्हणतोय की तो गरीबसा छोटासा होऊन गेला आता. तर मिसेस सेननी तुरंत पकडलं ती गोष्ट आणि ती म्हणाली, स्मॉल, डिड यू से स्मॉल? काय तू लहान म्हणाला? रितेश परत आपल्या गोष्टीला सांभाळू लागला की त्याला वाटलं की आता आपलं खोटं पकडलं जातंय म्हणून तो परत म्हणाला, आय मीन यंग मॅम. यंग म्हणजे काय असतं की छोटं, म्हणजे यंग मीन्स की वयाने लहान असं. आय मीन यंग मॅम, इट वॉज बिग इन साईज. तो साईज मध्ये मोठा होता. बट इट वॉज ओनली अ पपी. पण तो तरी पण एक पपी होता छोटासा. म्हणजे असं पिल्ले असतात ना कुत्र्यांचे, तो एक पपी होता रिअली, खरोखर. अँड इट लुक लॉस्ट. आणि तिला असं वाटत पाहून की तो हरवून गेला आहे. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर. मला असं वाटतं की बहुतेक तो आपल्या आईला किंवा आपल्या ओनरला, ओनर म्हणजे कोण, जो मालिक होता, तिला शोधत होता. अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि मला असं वाटलं तिला बघून की तो माझ्या मागोमाग येतोय, की त्याला माझी हेल्प हवी आहे, त्याला माझी मदत हवी आहे. सो आय बिगेन अ एन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स अँड पासर्स बाय. म्हणून मी काय केलं, मी आणि जितके दुकानदार होते त्या लोकांना आणि जितकेही लोक तिकडून येत जात होते सगळ्यांना त्या कुत्र्याच्या बाबतीत विचारू लागलो. बट नोबडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. पण कोणी पण त्याच्या बाबतीत काही सांगू नव्हतं शकत, नव्हतं बावत. आणि मी त्याला एकटं असं कसं सोडून दिलं असतं. म्हणजे तुम्ही बघा, एकानंतर एक किती कहाण्या बनवतो हा मुलगा, गजबच आहे. म्हणजे मिसेस सेन म्हणते, अँड देन यू फाउंड द ओनर हु वॉज इट. आणि मग तुला त्याचा ओनर मिळून गेला, त्याचा जो मालिक होता पपीचा तो मिळाला. आणि तो कोण होता? मग आता परत ऐका रितेश काय म्हणतो. दॅट्स द फनी पार्ट मॅम. अरे मॅम, हा तर बहुत मजाक वाला पार्ट आहे, हा तर बहुत मजेदार पार्ट आहे मॅम. द पपी इट सेल्फ फाउंड द ओनर. पपीने स्वतःच आपल्या ओनरला शोधून घेतलं, म्हणजे आपल्या मालकाला शोधून घेतलं. इट सॉ समवन अक्रॉस द रोड. त्यांनी कोणातरीला अक्रॉस द रोड, रोडच्या पलीकडे बघितलं. अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. आणि काय केलं त्यांनी? बाउंडेड टुवर्ड्स म्हणजे की जोराने धावून धावून त्याच्याकडे चालला गेला, त्या माणसाकडे. आय वॉज सो रिलीव्ह. मला इतकं रिलीव्ह झालं. रिलीव्ह म्हणजे काय? नो लॉंगर वरीड. म्हणजे मग मला आता कोणची चिंता नव्हती. मी खूप जे आहे रिलीव्ह होऊन गेलो. देन आय टर्न्ड अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल. आणि त्याच्यानंतर मी मी काय केलं? मी तुरंत आपल्या शाळेत घेऊन गेलो धावून. मिसेस सेन, गुड बॉय. अरे वा, खूप चांगला आहेस तू तर मुलगा बेटा, असं ते म्हणाली. नाव दॅट युअर गुड डीड्स आर डन. आता जेव्हा तुझ्या चांगल्या चांगल्या इतके कामं जे झालेले आहेत, तू इतके छान कामं केलेले आहेत आधीपासून, देअर समथिंग एल्स यू कॅन डू. तू आणि काही आहे जे तू करू शकतोयस. देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. आपल्या शाळेत एका स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन म्हणजे काय असतं, कहाणी
कहाणी लेखनचं असं एक प्रतियोगिता होणार आहे. वुड यू लाईक टू सेंड एन एंट्री? तर काय तू एक एंट्री देणं चाहशील त्याच्यामध्ये? म्हणजे काय तू पार्टिसिपेट करणं, भाग घेणं चाहशील त्याच्यामध्ये? का म्हणते ती असं? कारण की त्यांनी खूप कहाण्या ऐकवल्या असतात तिला आणि ती सगळं समजते की काय खरं काय खोटं. पण रितेश काय म्हणतो, हू मॅम? मी मॅम? म्हणजे कोण? मी 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 कसं? मला थोडी ना काही येतं. अशा प्रकारचे एकदम म्हणजे मुलं एकदम बनू लागतात ना भोलेबालेचे, की आम्ही तर काही केलंच नाही तशा प्रकारे. नाव आय वुडंट नो व्हॉट टू राईट. पण मॅम मला तर माहित नाही की काय लिहायचं. आय एम नॉट गुड एट मेकिंग अप स्टोरीज. आणि तो काय म्हणतो की मला कहाण्या लिहिता, कहाण्या बनवता येत नाही. मेकिंग अप म्हणजे काय? कहाण्या बनवणं. तर मला कहाण्या बनवणं अगदीच येत नाही असं तो म्हणाला. आता कॅन यू इमॅजिन की तो मुलगा ज्याने इतके एकानंतर एक कहाण्या सांगितल्यात आपल्या टीचरला आणि तो म्हणतोय, तो इतका बिचारा भूल असा बनतोय की त्याला काही येतच नाही. तो बिचारा काही करूच नाही शकत. तर असं तर होऊच नाही शकत ना. मजेदार होती की नाही कहाणी? फारच बढिया कहाणी होती. मला तर खूप आवडली. आणि ह्याच्याने तुम्ही काय शिकले? की असे का बहाणे बनवायचे का टीचर समोर? या कुणाही समोर? टीचरचीच गोष्ट नाहीये, कोणी आई बाबांसमोरही किंवा आणखी कोणी कोणासमोर बहाणे नाही बनवायचे कधी. कारण की आपण जे आहे खरं ते खरोखर सांगून द्यावं. त्याच्यात काही लाजाची गोष्ट नाहीये. जर झालो लेट, सपोज कधी लेट चुकीने झाले, तर मग सांगून द्यायचं की हो बाई आजच मी उशिरा उठलो किंवा असं काही. आणि नाही तर आपली इतकी सवय चांगली टाका की कोणी तुम्हाला काही बोलूच नाही शके कधी. बघा याचे क्वेश्चन आन्सर्स आपण पहिला क्वेश्चन केलेला होता. सेकंड बघा, व्हॉट वॉज द फर्स्ट रिझन वाय रितेश वॉज डिलेड? रितेशने आपला पहिला रिझन काय सांगितला की रितेश उशीर का झाला होता त्याला? तर त्यांनी पहिला काय सांगितला होता की द फर्स्ट रिझन दॅट रितेश टोल्ड that he was delayed was that he heard a scream from the main road. है ना, की तो त्यांनी एका स्क्रीम ऐकली होती आणि त्या कारणाने त्याला उशीर झाला. हे होतं. त्याच्यानंतर बघा आपण वर्ड मिनिंग्स आपण बघतच चाललोय. व्हॉट मेड रितेश गो बॅक टू द शॉप? रितेश त्या शॉप मध्ये, त्या दुकानीमध्ये परत का गेला? का गेला होता परत सांगू शकताय मला? येस, व्हेरी गुड. तो का गेला होता? कारण की त्यांनी आपला बॅग जो होता, स्कूल बॅग तिथे सोडून दिला होता असं तो म्हणाला. तर म्हणून तो तिथे गेला. तर आपण काय लिहायचंय ते? व्हॉट मेड रितेश गो बॅक टू द शॉप? रितेश वेंट बॅक टू द शॉप बिकॉज ही हॅड लेफ्ट हिज बॅग ऍट द शॉप इन द मॅड रश. कळलं? तर इथे बघा, ही हॅड आई लिहिलंय ना, तर आईच्या जागी ही लिहून द्याले. ही हॅड लेफ्ट हिज बॅग, माय बॅगच्या जागी हिज बॅग ऍट द शॉप इन द मॅड रश, सो ही रॅन बॅक टू गेट इट. तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट प्रश्न बघायचा आपण. वेन डिड द डॉग फायनली लीव द स्कूल बॅग? त्या कुत्र्यानी शेवटी जो शाळेचा बॅग होता तो केव्हा सोडला? केव्हा सोडला? जेव्हा त्याला 2 बिस्किट्स मिळाले तेव्हा. त्याचं काय आन्सर लिहाल? द डॉग फायनली लेफ्ट. इथे काय होईल? डिड लिहिलाय ना, म्हणजे पास्ट टेन्सचा आहे, तर इथे लेफ्ट होऊन जाईल, सेकंड फॉर्म लागून जाईल. द डॉग फायनली लेफ्ट द स्कूल बॅग वेन when Ritesh offered the biscuits to the dog and lured him away. ठीक आहे, कळलं? तर इथे आईच्या जागी रितेश लिहून द्याल, ऑफर्ड हिम द बिस्किट्स टू द डॉग अँड लर्ड हिम अवे. तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर. नंतर नेक्स्ट प्रश्न बघा, हाऊ डिड रितेश डिस्क्राईब द सेम डॉग द सेकंड टाइम? तर म्हणजे की रितेशनी त्याच कुत्र्याला नेक्स्ट टाइम कसं डिस्क्राईब केलं, काय म्हटलं? द सेकंड टाइम रितेश डिस्क्राईब द सेम डॉग ऍज अ, काय लिहिलं होतं? पुअर, स्मॉल, असं लिहिलं. पुअर अँड लोनली अँड स्मॉल डॉग. परत सांगते, the second time Ritesh described the same dog as a poor, lonely and small dog. हे लिहायचं उत्तर. आणि नेक्स्ट आहे, लास्ट क्वेश्चन आहे, व्हाय डिड रितेश रिफ्यूज टू टेक पार्ट इन द स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन? त्यांनी रिफ्यूज का केलं? त्यांनी मना का केला की मी स्टोरी रायटिंग मध्ये पार्टिसिपेट नाही करेन? कारण की दाखवाय करता की त्याला नाही येत स्टोरी कुकअप करता. कॅन यू बिलीव्ह हिज लास्ट एक्सक्यूज फॉर रिफ्युजिंग टू टेक पार्ट? काय तुम्हाला विश्वास आहे या गोष्टीवरती? तर आपल्याला तर मुळीच विश्वास नाही. आन्सर याचा कसा लिहायचा? रितेश रिफ्युज्ड, डी लागून जाईल इथे, टू टेक पार्ट इन द स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन because according to him, काय लिहायला? because according to him he was not good at making up stories. ठीक आहे, इथे लिहिलंय ना, he was लिहायचं आपल्याला, मग not good at making up stories. आणि I don't believe his last excuse for refusing to take part. तर अशा प्रकारचे हे आपण पाहिले. इंग्लिश वर्कशॉप आपली सायमल्टेनियसली चाललीच सगळ्यांमध्ये. आज लास्ट पार्ट आपण तिचा बघूया. तुमच्या इंग्लिश वर्कशॉप मधला क्वेश्चन नंबर 3 आहे, जो डिस्कस अँड राईट द आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. की क्वेश्चनला डिस्कस करा आणि आन्सर द्या त्याचे. ह्याचे आपले 2 प्रश्न आपण आधी मागच्या सेशन मध्ये करून चुकलेले आहोत. पुढचे प्रश्न बघा आज करूया आपण.
Why did the teacher suggest that Ritesh should enter the story writing contest? टीचरनी सजेस्ट का केलं, का असं म्हटलं की तुला म्हणजे रितेशला स्टोरी रायटिंग कॉन्टेस्ट मध्ये कहाणी लेखन प्रतियोगितेमध्ये भाग घेतला पाहिजे असं का म्हणाली? त्याचा आन्सर बघा. बिकॉज शी वॉन्टेड टू ब्रिंग टू हिज नोटीस, कारण की ती त्याला सांगणं चाहत होती की त्याच्या नोटीसमध्ये आणणं चाहत होती दॅट व्हॉट एव्हर एक्सक्युजेस ही हॅड मेड, की त्यांनी जितकेही एक्सक्युजेस सांगले आहेत, जितकेही त्यांनी बहाणेबाजी केली आहे, वर फॉल्स अँड शी न्यू इट, ते सगळी खोटारडी आहे आणि ती ते सगळे तिला माहिती आहे. सो टीजिंगली शी सजेस्टेड हिम टू एंटर द स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. म्हणून ती चिडवायसारखं तिला म्हणत होती. टीजिंग म्हणजे काय असं चिडवल्यासारखं तिला म्हणत होती की मला तुझे सगळे खोटं माहिती आहे, हे त्याच्या मागचा पर्पज हा होता बोलायचा, तर तू एक स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन घे, की त्याच्यामध्ये कहाणी लिही, तू इतक्या कहाण्या लिहितोस तशाच तू कहाणी लिही, अशा प्रकारचं तिचं सजेशन होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू करेक्ट चिल्ड्रन? तुमच्याप्रमाणे कोणता सगळ्यात सर्वोत्तम उपाय आहे ज्याच्याने मुलांना सुधारलं जाऊ शकतं? हु आर रेग्युलरली लेट टू स्कूल, जे मुलं रेग्युलरली नियमित प्रकारे लेट येतात, उशिरा येतात शाळेमध्ये, त्यांना कोणत्या प्रकारे आपण सुधारू शकतो, काय केलं पाहिजे? तर आन्सर बघा, टू करेक्ट द लेट कमर्स. म्हणजे लेट कमर्स म्हणजे कोण? जे उशिरा येणारे. असे उशिरा येणारे जे मुलं आहेत त्यांना बरं कराय करता, ठीक कराय करता, मेक देम अवेअर अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ टाइम इन अवर लाईफ. आपल्याला काय केलं पाहिजे? त्यांना अवेअर केलं पाहिजे, त्याला जाणकारी दिली पाहिजे की आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनमध्ये वेळेचा किती जास्त महत्व आहे, वेळेला घालवलं नाही पाहिजे. तर ह्याचं त्यांना महत्व कळवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. टीचर शुड कॉल द पेरेंट्स ऑफ सच स्टुडंट्स. तर टीचरला असे जे मुलं असतात त्यांचे पेरेंट्स, त्यांच्या आई बाबांना बोलवलं पाहिजे शाळेमध्ये, अँड आस्क फॉर द रिझन्स. आणि त्यांना कारण त्यांचं लेट यायचं की डेली ते लेट का येतात असं विचारलं पाहिजे. नाही तर कधी कधी काय होतं की मुलं तर शाळेत लेट येतात, आई वडिलांना माहितच नाही, असे कैदा होतं. तर म्हणून टीचरला पेरेंट्सशी डिस्कस केलं पाहिजे. अँड द पहा, टीचर शुड कॉल द पेरेंट्स ऑफ सच स्टुडंट्स अँड आस्क फॉर द रिझन्स अँड कॅन कन्व्हिन्स सच स्टुडंट्स. आणि ह्याच्याच बरोबर असे मुलं जे उशिरा येतात त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे हाऊ दे लूज देअर स्टडीज बाय कमिंग लेट, की ते आपली पढाई लिखाई, आपल्या अभ्यासाशी कसे वंचित राहतात ते असे उशिरा येऊन, आणि त्यांचा किती जास्त नुकसान होतं. तर हे सगळं त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे या गोष्टी करता. आता बघा, क्वेश्चन नंबर 5 आहे, इमॅजिन देअर इज स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन इन युअर स्कूल. असं इमॅजिन करा, असं सोचा की तुमच्या शाळेमध्ये एक प्रतियोगिता आहे कहाणी लेखनची. फ्रेम अ नोटीस अबाउट द सेम टू बी पुट अप ऑन अ नोटीस बोर्ड. तर तुम्हाला काय करायचं, एक नोटीस लिहायची आहे नोटीस बोर्ड वरती, जी की लिहिली जाईल, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यात हे सांगितलं गेलंय की नोटीस मध्ये काय काय आलं पाहिजे. तर ही नोटीस जे लेखन आहे हे फार जास्त महत्वाचं आहे. हे तुमच्या एक्झाम्स मध्ये येतात, तर म्हणून ह्याला अगदी नीट प्रकारे पहा, समजा कसं लिहितात, आणि याला पाठ करा की याला कसं लिहायचं. समजून करायला पाठ तर तुम्हाला चांगल्याशी लर्न होईल. बघा, नोटीस सगळ्यात आधी आपण लिहितो, नोटीस सगळ्यात वरती. मग स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन त्याचं आहे, ज्या वस्तूची गोष्ट चालली आहे ते आपण लिहितो स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. लेवल्स, हे जे तुम्हाला डार्क मध्ये दिसतात नाही, ते लेवल्स, डेट, टाइम, व्हॅन्यू, ड्युरेशन वगैरे आणि काही पुढे गोष्टी आहेत, तर हे सगळे तुम्हाला दिलेल्या राहतील एक्झाम मध्ये, बरं का. तुमच्या पुस्तकेतही जर तुम्ही बघाल हा क्वेश्चन, तर हे सगळं दिलेलं आहे. तर हे आपल्याजवळ आहे, आपल्याला त्याला काय करायचं, फिल करायचंय की ते कसं कसं आहे. तर बघा, तर सगळ्यात पहिले आपण नोटीस लिहिलं, मग स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. लेवल्स, ते किती लेवल्स मध्ये आहे, म्हणजे की कोणकोणते क्लास पार्टिसिपेट करू शकतात. तर 2 लेवल मध्ये आहे हे स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन, म्हणजे कहाणी लेखनची प्रतियोगिता. पहिला लेवल आहे 3rd to 5th, म्हणजे 3री ते 5वी, आणि दुसरा लेवल आहे 9th and 10th, म्हणजे 9वी आणि 10वी. तर अशा 2 लेवल मध्ये हे कॉम्पिटिशन आहे. मग आहे डेट, तर ह्याच्यात तुम्हाला एक इमॅजिनरी डेट टाकायची आहे, कोणची डेट तुम्ही लिहू शकता. इथे मी लिहिलंय 14th of August 2021. तर हे इथे डेट लिहिली. टाइम लिहिला की भाई जे कॉम्पिटिशन जितक्या वाजता सुरू होईल, जितक्या वेळात सुरू होईल, तर 9 वाजता सुरू होईल सकाळच्या, तर 9 AM. तुम्हाला माहितीच असेल की सकाळच्या वेळेला आपण AM लिहितो आणि संध्याकाळी दुपारी 12 वाजता नंतर आपण PM लिहितो. तर 9 AM सकाळी 9 वाजता. व्हेन्यू म्हणजे जागा, जिथे तुमचं हे कॉम्पिटिशन होणार आहे, प्रतियोगिता होणार आहे. तर जागा काय आहे, स्कूल असेंब्ली हॉल. शाळेचा जो असेंब्ली हॉल आहे जिथे प्रार्थना वगैरे होते तिथे होईल. ड्युरेशन काय आहे, 1 hour. तर ड्युरेशन म्हणजे किती वेळ चाललेले, ही प्रतियोगिता किती वेळाची आहे, तर 1 तासाची आहे, तर म्हणून 1 hour हा ड्युरेशन आहे.
मग आहे पॉइंट्स टू बी कन्सिडर्ड वाईल जजिंग. तर जो ड्युरेशन आहे तो किती आहे, 1 तासाचा आहे. ड्युरेशन तुम्ही 1 तास 2 तास नॉर्मली स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन आहे म्हणजे कथा लिहायचं आहे तर ते काय असतं ते तासभराच्या वरती नसतंच. त्याच्यानंतर आहे पॉइंट्स टू बी कन्सिडर्ड बाय जजिंग विनर्स. तर कोणते पॉइंट्स कन्सिडर केले जातील म्हणजे की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील जजिंग विनर्स. विनर्सला म्हणजे जे जिंकतील असे लोकांना जज करताना, अशा लोकांना पाहताना काय गोष्टी आहेत जे जजेस जे आहेत ते आपल्या डोक्यात ठेवतील. तर कोणत्या गोष्टी ठेवतील, क्वालिटी ऑफ लँग्वेज म्हणजे की जी भाषा जी वापरली जाईल त्याच्यात जी क्वालिटी आहे त्याचं स्तर, स्टाईल, स्टोरी रायटिंग स्किल की कहाणी तुम्ही किती चांगल्याने लिहितात तर ह्याची स्किल्स, इमॅजिनेशन तुमची कल्पनाशक्ती, नॉवेल्टी किंवा न्यूनेस ऑफ द स्टोरी आणि तुमची कहाणी किती नवीन आहे हे सगळं बघितलं जाईल जज करताना. मग प्राइजेस किती आहेत, 3 प्राइजेस फॉर ईच ग्रुप म्हणजे की दोन्ही ग्रुपमध्ये 3 प्राइज आहे. 3 प्राइज पहिल्या ग्रुप गटाकरता आणि 3 प्राइजेस दुसऱ्या गटाकरता अशा प्रकारे. आणि कॉन्टॅक्ट पर्सन तर तुम्ही जर कुठे भाग घेताय तर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करावा लागेल ना, कुणाला जाऊन नावं लिहावे लागतील असं काही असेल तर कुणाला कॉन्टॅक्ट लिहायचं, मिसेस जोशी मॅडम असं पण एक काल्पनिक नाव दिलंय मिसेस जोशी मॅडम. आणि मग दिलंय सेक्रेटरी स्कूल कल्चरल कमिटी. जर असं काही चाललंय तर आपल्याला हे लिहावं लागतं की कुणाकडनं हा सगळा आयोजन होतोय, तर हा स्कूल कल्चरल कमिटीकडनं आयोजन हा होतोय सगळा. तर अशा प्रकारे आज आपण खूप महत्वाचं काही पाहिलं की नोटीस रायटिंग कशी करायची हे बघितलं आपण. क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला सांगितले त्यांना पण तुम्ही परत बघा आणि की कसं त्यांचं उत्तर लिहायचं. आता तुम्हाला मी म्हणून वर्बली सांगते की एखाद तुम्हाला वर्बली पण लिहिता आले पाहिजे प्रश्न उत्तर. आजचा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.